स्वतःच्या सुनेचं आणि मुलाच्या भांडणाला कंटाळून शामराव त्यांच्या रूममध्ये जाऊन त्यांची बॅग काढू लागले। त्या बॅगमध्ये ते त्यांचे कपडे भरून उदास होऊन त्यांच्या पत्नीच्या फोटोला पाहून म्हणाले, किती लाडाने मोठं केलं होतं आपण आपल्या लाडक्या एकुलते एक मुलाला। बोलत असताना शामराव रडत होते। नंतर त्यांनी विचार केला, हा वेळ विचार करण्याचा नाही। त्यांनी त्यांचे अश्रू पुसत त्यांच्या पत्नीचा फोटो त्यांच्या बॅगेमध्ये ठेवला आणि त्यांच्या एका मित्राला फोन केला। तो मित्र वृद्धाश्रममध्ये राहत होता। भरलेल्या आवाजात शामराव म्हणाले, आता मी सुद्धा वृद्धाश्रममध्ये राहण्यासाठी येत आहे। एवढं बोलणं ऐकून त्यांचा मित्र राकेशराव शांत होते। त्यांच्याजवळ काहीच बोलण्यासाठी शब्द शिल्लक नव्हते। शामराव फक्त एवढंच म्हणाले, आता मी दररोजच्या वादाला कंटाळलो आहे आणि 1 तासात तुझ्याजवळ येत आहे। त्यावेळी शामराव त्यांची बॅग घेऊन निघाले होते। तेव्हा त्यांनी पाहिलं, त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या रूममध्ये बसून चहा आणि टोस्टचा आनंद घेत होते। परंतु दोघांपैकी कोणीच विचारलं नाही, तुम्ही सामान घेऊन कुठे जात आहात, आणि कोणीच त्यांना थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही। दररोजचा अपमान आणि किंमत नसलेल्या आयुष्याला कंटाळून शामराव वृद्धाश्रममध्ये पोहोचले। थोड्या कालावधीमध्ये वृद्धाश्रममध्ये त्यांचे बरेच मित्र झाले होते। ते सर्वांसोबत त्यांचं मन मोकळं करत होते, त्यांच्या मित्रासोबत बोलत होते आणि त्यांच्या मित्रांसोबत फिरायला आणि एक्सरसाइज करायला जात होते। हळूहळू शामरावांना वृद्धाश्रममध्ये चांगलं वाटत होतं। घरापेक्षा वृद्धाश्रम त्यांना आवडत होतं। सर्व लोक एकत्र जेवायला बसत होते। तिकडे घरात असताना शामराव भांडणतंटा ऐकून त्यांच्या हृदयाची चाळणी झाली होती। नेहमी त्यांच्या पत्नीच्या फोटोसोबत ते बोलत होते, तू तर मला अगोदरच सोडून निघून गेलीस, परंतु आपल्या मुलाला पण माझी दया आली नाही। त्याच्यासाठी मी अख्खं आयुष्य घाम पाण्यासारखा गाळला होता। एका दिवशी शामराव वृद्धाश्रमाच्या अंगणात चक्रा मारत होते। तेव्हाच वृद्धाश्रमाच्या बाहेर एक कार येऊन उभा राहिली। वृद्धाश्रममधील सर्व लोक त्या कारला पाहू लागले आणि विचार करत होते, आज परत कोणीतरी अभागी वयस्कर वृद्ध या वृद्धाश्रममध्ये आले आहेत। त्यांनी माहीत नाही किती कष्टाने त्यांच्या मुलांना लहानाचं मोठं शिक्षण शिकवून केलं असेल। आज परत कोणीतरी डोळ्यात अश्रू आणून या अंगणात प्रवेश करेल। कारमधून एक तरुण मुलगा उतरला आणि त्याच्यासोबत एक वृद्ध स्त्री, ती कदाचित त्याची आई होती। तिचा हात धरून तिला कारमधून बाहेर काढू लागला। ती वृद्ध स्त्री जवळजवळ 65 वर्षांची होती। डोक्यावर पदर असल्या कारणाने त्या स्त्रीचा चेहरा व्यवस्थित दिसत नव्हता। थोड्या वेळाने कारमधून 30 ते 35 वर्षांची एक स्त्री उतरली। तिच्या हातात एक बॅग होती। त्या स्त्रीने ती बॅग त्या वृद्ध स्त्रीच्या हातात दिली आणि त्यानंतर त्यांना काहीतरी बोलत होती। ती वृद्ध स्त्री गप्प त्या स्त्रीचं बोलणं ऐकून घेत होती। नंतर ते दोघं कारमध्ये बसून निघून गेले आणि ती वृद्ध स्त्री वृद्धाश्रमाच्या बाहेर काही वेळ तशीच उभा होती आणि नंतर जड अंतकरणाने अश्रू पुसत वृद्धाश्रममध्ये आली। शामरावांना पाहून पदराने ती चेहरा लपवत होती आणि नंतर काहीच न बोलता महिला विभागाकडे निघून गेली। तेव्हा शामरावासोबत थांबलेला एक वृद्ध माणूस म्हणाला, आज परत एक आईचं प्रेम हरलं आहे, परत एका आईच्या स्वप्नाला तोडून टाकले आहे। शामराव सतत त्या वृद्ध स्त्रीकडे पाहत होते। त्यांना वाटत होतं जसं ते त्या महिलेला ओळखत होते, परंतु त्यांना आठवत नव्हतं त्यांनी त्या स्त्रीला कुठं पाहिलं आहे। नेहमी शामरावांनी पाहिलं की ती वृद्ध स्त्री तिचा चेहरा पदराने झाकून घेत होती, परंतु एका दिवशी ती स्त्री बगीच्यातील काम करत होती। तेव्हा शामराव फिरायला बाहेर आले होते। बागेतील काम करता करता त्या स्त्रीच्या डोक्यावरचा पदर बाजूला झाला। शामरावांनी त्या स्त्रीचा चेहरा पाहताच त्यांच्या पायाखालून जमीनच सरकली। माहीत नाही कित्येक प्रश्न त्यांना पडले होते। तेव्हा त्यांचा एक मित्र त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, जेवणाची वेळ झाली आहे, तू कुठं फिरत आहेस आणि असं गप्प गप्प का आहेस? सर्व लोक नाश्ता करण्यासाठी बसले होते, पण तिकडे तू नव्हता, त्यामुळे तुला बोलवण्यासाठी आलो आहे। काय झालं आहे, काही अडचण आहे का? अरे नाही, काही नाही, थोडं फिरायला बाहेर आलो होतो, मी येतच होतो। शामराव त्याच्या मित्रासोबत जेवण करण्यासाठी गेले। शामराव तिकडे देवकीजींना शोधत होते। त्यांना विचारायचं होतं असे काय झाले त्यांना इकडे यावे लागले। त्यांचं तर भरलेलं कुटुंब होतं आणि देवकी नेहमी म्हणत होत्या त्या त्यांच्या मुलासोबत अतिशय आनंदी आहेत, परंतु आज असे काय झाले? शामराव तिकडेच एका माणसाला विचारतात, 2 दिवसांपूर्वी एक महिला वृद्धाश्रममध्ये आली होती, त्या जेवण करण्यासाठी आल्या नाही आहेत का? त्यांनी सांगितले, आज त्या आई खूप दुःखी आहेत, त्यामुळे त्यांनी जेवणासाठी नकार दिला आहे। आणि का दुःखी नसणार? शेवटी जे त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांच्यासोबत केलं आहे तसे कोणी दुश्मनसोबत पण करू नये। तिला सतत तिच्या घराची आठवण येत आहे। सकाळपासून त्यांच्या रूममध्ये बसून त्या रडत आहेत, त्यामुळे त्यांचे लक्ष दुसरीकडे केंद्रित व्हावे म्हणून त्यांना आज बगीच्यातील काम दिले होते। हे सर्व ऐकून शामरावांचं मन कासावीस झालं होतं। त्यांना जाणून घ्यायचं होतं शेवटी देवकीजींसोबत काय झालं होतं।
त्यामुळे थोड्या वेळाने शामराव देवकीजींच्या जवळ गेले. शामरावांना समोर उभा पाहून देवकीजी काळजीत पडल्या होत्या. शामराव म्हणाले, मला माहीत आहे तुम्ही मला ओळखले आहे, पण मला समजू शकतं का तुम्ही अशा अवस्थेत कशा आल्या आहात? देवकीजी काहीच बोलल्या नाहीत, परंतु त्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते. ते पाहून शामराव अजूनच चिंतेत पडले. त्यांचं मन म्हणत होतं, जोरजोरात ओरडून या समाजाला विचारावं, म्हातारपणी वृद्ध लोकांना खराब वस्तूसारखं घरातून बाहेर टाकून का दिलं जातं? वृद्ध लोकांना काही आत्मसन्मान नसतो का? स्वतःच्या विचारात हरवलेले शामराव वृद्धाश्रमाच्या अंगणात फेऱ्या मारत होते. अचानक त्यांच्या पायाला ठेच लागली आणि ते पडता पडता वाचले. एका झाडाला धरून स्वतःला सावरलं. तेव्हा जवळून एक जाणारा वृद्धाश्रममधील कामगार त्यांना म्हणतो, काका तुम्ही बरे आहात ना? कुठे लागलं नाहीये ना तुम्हाला? तुमचा पाय दाखवा, तुम्हाला लागलं असेल तर मी लगेचच तुम्हाला पट्टी करून देतो. शामराव म्हणाले, अरे नाही, काही जास्त लागलं नाहीये, वाचलो आहे. एवढं बोलून शामराव अंगणात ठेवलेल्या बेंचवरती बसले आणि काही महिन्यांपूर्वी घडलेली घटना त्यांना आठवत होती. तेव्हा ते बाथरूममध्ये घसरून पडले होते. तेव्हा त्यांच्या पायाला जास्त जखम झाली होती. त्यांची सून त्या जखमेला पाहून न पाहिल्याप्रमाणे तिच्या कामात व्यस्त झाली आणि त्यांचा मुलगा रोहित ओरडून म्हणाला, तुम्हाला सांभाळून काम करता येत नाही का? मला तर समजतच नाही तुम्ही एवढ्या गडबडीमध्ये का असतात. काहीच काम नीट करता येत नाही तुम्हाला. जेव्हा पाहावे तेव्हा काहीतरी जखम करून घेत असतात आणि असंच काम वाढवून ठेवत असतात. तुम्हाला कामं करता येत नाहीत तर करत जाऊ नका ना. आरामात तुमच्या रूममध्ये बसून का राहत नाहीत? दिवसभर इकडे तिकडे फिरत राहतात. त्याला एवढं पण बोलता आलं नाही, स्वतःच्या वडिलांची विचारपूस करावी, नाहीतर कमीत कमी जखमेवर त्यांना मलम लावून द्यावा. एका दिवशी शामरावांचा चष्मा तुटला होता. तेव्हा त्यांच्या मुलाला ते म्हणाले, रोहित, माझा चष्मा तुटला आहे, दुरुस्त करून आण, मला दिसायला त्रास होत आहे. शामरावांचं एवढं बोलणं ऐकून त्यांची सून जोरात ओरडत किचनमधून बाहेर आली. बस एवढंच राहिलं होतं. एका जागेवर बसून फक्त खर्च वाढवत असतात, अजून काही कामधंदा तर करत नाहीत. लहान मुलांसारखं आगाऊपणा करत असतात. माहीत नाही असे कित्येक वेळा झालं होतं. शामराव स्वतःच्या मुलाच्या आणि सुनेच्या हाताने अपमानित झाले होते. स्वतःच्या विचारात शामराव हरवून गेले होते. तेव्हा समोरून त्यांचा मित्र राकेशराव येताना दिसले. राकेशरावांच्या चेहऱ्यावर हास्य होते. त्यांना पाहून शामराव म्हणाले, काय झालं आहे राकेश, आज तू खूपच आनंदात दिसत आहेस. तेव्हा राकेशजी म्हणाले, आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, त्याचा फोन आला होता, आज तो मला भेटायला येत आहे, त्यामुळे आज मी आनंदात आहे. खूप दिवसांनी मला आज माझ्या मुलाचा चेहरा पाहायला भेटेल. राकेशरावांचं बोलणं ऐकून शामराव चिंतेत पडले होते आणि त्यांच्या मित्राला म्हणाले, ज्या मुलाने तुझी अशी अवस्था केली त्याने तुला वृद्धाश्रममध्ये सोडून निघून गेला आहे. वर्षातून एकदा काही वेळासाठी तो तुला भेटण्यासाठी येत आहे. तू त्या मुलासाठी आनंदित आहेस? तेव्हा राकेशराव म्हणाले, मी तर यातच समाधानी आहे. माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. परंतु शामराव त्यांचं बोलणं ऐकून नाराज झाले होते. राकेशरावांना काहीच न बोलता ते त्यांच्या रूममध्ये निघून गेले. विचार करत होते, हे सर्व माझ्यासोबतच किंवा देवकीजींसोबतच झालं नाहीये. वृद्धाश्रममध्ये राहणाऱ्या प्रत्येक वृद्धाची काही ना काही कथा नक्कीच आहे आणि सर्वांच्या आयुष्यात वृद्धाश्रममध्ये राहण्याच्या मागे काही ना काही कारण नक्कीच आहे. इच्छा नसताना कोणी वृद्धाश्रममध्ये येत नाही. जोपर्यंत एक माणूस आतपर्यंत खचून जात नाही तोपर्यंत इकडे येण्यासाठी तो हतबल होत नाही. परंतु बघा, सर्व वृद्ध लोक त्याच्या आठवणी विसरून स्वतःचं राहिलेलं आयुष्य इकडे घालवण्यासाठी हतबल झाले आहेत. काही लोक वेळेनुसार स्वतःला बदलत आहेत आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. त्यात काही लोक माझ्यासारखे आहेत. ते नेहमी स्वतःच्या मुलाची आणि सुनेची नातरुंडाची आठवण काढून अश्रू गाळत असतात. सतत घराची आणि कुटुंबाची आठवण काढून रडत असतात. मनात घराबद्दल भरपूर आकर्षण आहे, परंतु त्याच घरात राहणाऱ्या मुलाच्या आणि सुनेच्या दिलेल्या जखमा पण आहेत. शामरावांना कविता लिहिण्याचा खूप छंद होता, त्यामुळे त्यांचं मन रमवण्यासाठी ते काही वेळ कविता लिहित होते. एका दिवशी ते एका कागदावर त्यांच्या विचारांना कविताचं स्वरूप देत होते. त्यात स्वतःची अवस्था ते व्यक्त करत होते. त्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते. त्याचवेळी वृद्धाश्रमचा संचालक त्यांच्या जवळ आला आणि त्यांना आवाज दिला. शामराव त्यावेळी शुद्धीत आले होते आणि कागदाची घडी करून त्यांनी खिशात ठेवली आणि शामराव स्वतःचे अश्रू लपवत म्हणाले, हा बोला. शामराव, तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला भेटण्यासाठी आले आहेत. सोबत तुमचा नातू पण आला आहे. हे ऐकून शामराव आश्चर्यचकित झाले. सोबतच त्यांच्या चेहऱ्यावर रागाचे हावभाव दिसत होते.
विचार करत होते, आज माझ्या मुलाला माझी आठवण कशी आली. जेव्हा शामराव वृद्धाश्रमच्या ऑफिसमध्ये गेले तेव्हा त्यांचा 6 वर्षाचा नातू लाडू त्यांना पाहताच आजोबा आजोबा म्हणत पळत त्यांच्याकडे आला आणि त्यांच्या पायाला मिठी मारली. शामरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आत्तापर्यंत ते मन मारून वृद्धाश्रममध्ये राहत होते, परंतु त्यांच्या नातूकडे पाहून त्यांचं मन कुमकुवत झालं होतं. तेव्हा अचानक त्यांच्या मनात विचार आला, ही वेळ धैर्याने स्वतःच्या निर्णयावर ठाम राहण्याची आहे. हाच विचार करत अतिशय रागात त्यांच्या मुलाला पाहत ते म्हणाले, तू आता इकडे कशासाठी आला आहेस? निघून जा इकडून. आता मला कोणाशीही भेटण्याची इच्छा नाहीये. मी इकडे आनंदात आहे आणि माझं आयुष्य आरामात काढत आहे. कमीत कमी इकडे माझ्यासोबत कोणीतरी हसणारं आणि बोलणारं तरी आहे. ते पप्पा, आज लाडूचा वाढदिवस आहे आणि आम्ही घरी पार्टी आयोजित केली आहे. लाडूची इच्छा आहे तुम्ही त्याच्या वाढदिवसाला यावं. जर तुम्ही आले तर तुमच्या नातूला चांगलं वाटेल. तेव्हा शामराव म्हणाले, हे बघ रोहित, आता मी ते घर सोडलं आहे आणि आता मला परत त्या घरात जाण्याची इच्छाच नाही आहे. तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला, पप्पा तुम्ही घरी चला, तिकडे तुमचे मित्र पण पार्टीमध्ये येणार आहेत. मी त्यांना पण बोलवलं आहे. सर्व आजूबाजूचे लोक आणि नातेवाईक पण येणार आहेत. सर्व येतील तर ते तुमच्याबद्दल विचारतील, तेव्हा आम्ही काय उत्तर देणार आहोत? तेव्हा शामराव हसले आणि म्हणाले, अरे च्छा, आज मला माझ्या नातूच्या वाढदिवसाला न बोलवता तुमची प्रतिष्ठा जपण्यासाठी तुम्ही मला बोलवण्यासाठी आले आहात. सर्व नातेवाईक येतील, ते विचारतील तुझे वडील कुठे आहेत, तेव्हा तू काय उत्तर देणार आहेस? त्यामुळे तू मला बोलवायला आला आहेस? आत्ताच्या आत्ता इकडून निघून जा. मला कुठेच जायचं नाहीये. तुम्ही किती स्वार्थी झाला आहात. गरज वाटली म्हणून तुम्ही मला बोलवण्यासाठी आले आहात. एवढ्या दिवसांनी मी इकडे वृद्धाश्रममध्ये आहे. माझी विचारपूस करावी असे पण तुम्हाला वाटले नाही. मी जिवंत आहे का मेलो आहे. तेवढंच नाही, एक कॉल करून विचारलं पण नाही माझी तब्येत ठीक आहे की नाही. एवढं पण विचारलं नाही. घर सोडून वृद्धाश्रममध्ये करमत आहे का तुम्हाला? आम्हाला न सांगता तुम्ही वृद्धाश्रममध्ये का गेले? आज गरज वाटली म्हणून मला नेण्यासाठी आले आहात? नाही, आत्तापासून हेच माझं घर आहे. मी कुठंच नाही जाणार माझं घर सोडून. एवढं बोलून शामराव त्यांच्या रूममध्ये जाऊ लागले. तेव्हाच मुलगा आणि सून दोघांनी एक प्लॅन बनवला. पप्पा असे ऐकणार नाहीत, काहीतरी करावेच लागेल. तेव्हाच पप्पांना आपण घरी घेऊन जाऊ शकणार आहोत आणि नातेवाईकांचे टोमणे ऐकण्यापासून वाचू शकू. त्यामुळे ते दोघं रडकं तोंड घेऊन शामरावांच्या जवळ गेले आणि रडत म्हणत होते, पप्पा आम्हाला माफ करा. तुमच्या नातूचा वाढदिवस आहे. तुम्हाला तुमच्या नातूच्या आनंदात सहभागी होण्याची इच्छा होत नाहीये का? एवढं बोलणं ऐकून शामरावांचं मन पघळून गेलं. तेव्हाच लाडू म्हणाला, चला ना आजोबा, आपण खूप छान धमाल करूया. त्यांच्या नातूचे बोबडे बोल ऐकून शामरावांना राहावले नाही, परंतु त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या वागण्यामुळे त्यांना घरी जावे वाटत नव्हते. परंतु लाडू म्हणाला म्हणून ते घरी जाण्यासाठी तयार झाले होते आणि ते म्हणाले, मी घरी येत आहे, परंतु जेव्हा लाडूचा वाढदिवस संपेल त्यानंतर मला वृद्धाश्रममध्ये परत यायचं आहे आणि तुम्ही दोघं मला वृद्धाश्रममध्ये सोडण्यासाठी येणार आहात. मुलगा आणि सून यासाठी तयार होतात. लाडूचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला होता. सर्व नातेवाईक आणि आजूबाजूचे लोक खूप चांगले मिळून मिसळून असतात. शामरावांचे जुने मित्र आज त्यांना बऱ्याच दिवसांनी भेटले होते, परंतु शामरावांनी कोणाशीच काही बोलले नव्हते आणि हसत संपूर्ण पार्टीचा आनंद घेतला होता. शामरावांच्या मनात एक विचार चालू होता, उद्या मी माझ्या मुलाला आणि सुनेला जे सरप्राईज देणार आहे त्याबद्दल त्यांनी विचार पण केला नसेल. जेव्हा पार्टी संपली तेव्हा खूप रात्र झाली होती, त्यामुळे शामराव घरीच थांबले होते. जेव्हा त्यांच्या रूममध्ये ते झोपण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्या पत्नीच्या आठवणीमध्ये ते हरवून गेले होते. तुम्ही एक चपाती घेतली आहे का? एका चपातीने काय होतं? अजून एक चपाती घ्या, गरम आहे. एक चपाती मी म्हणत आहे म्हणून खा. तुम्ही खातात तर मला बरं वाटतं. नाही वृंदा, माझं पोट भरलं आहे. अजून किती खाऊ घालणार आहेस? त्यांच्या पत्नीची आठवण काढून शामराव विचार करत होते. एक वृंदा होती, ती मला एक ग्लास पाणी हाताने घेऊ देत नव्हती आणि एक तिची सून आहे, तिने एका एका चपातीसाठी मला तडपवले आहे. छोटे छोटे काम माझ्यावरती लादून देत होती. भाजी आणण्यापासून घरातील स्वच्छता सर्व कामं मला करायला लावत होती. मला कामं करण्याची लाज वाटत नव्हती, परंतु एवढं काम करून मला घरात अपमानित केले जात होते. असे जगणे काय कामाचे? त्यांच्या पत्नीची आठवण काढत असताना त्यांना कधी डोळा लागला ते समजले नाही. सकाळ झाली तेव्हा त्यांनी पाहिलं,
मुलगा आणि त्यांची सून तयार होऊन दारातच उभे होते. जेव्हा शामराव बाहेर आले तेव्हा शामरावांची सून चिरकून म्हणाली, पप्पा तयार व्हा, तुम्हाला वापस वृद्धाश्रममध्ये सोडून येतो. असं बोलून त्यांची सून विचार करत होती, पप्पा इकडे राहण्याचा हट्ट करतात की काय, त्यामुळे लवकरात लवकर त्यांना वृद्धाश्रममध्ये सोडून येणे योग्य आहे. शामराव त्यांना पाहून चकित झाले होते आणि त्यांच्या मुलाच्या आणि सुनेचा हेतू त्यांना समजला होता. त्यामुळे ते लवकर आंघोळ करून तयार झाले होते. जेव्हा शामराव वृद्धाश्रममध्ये जाण्यासाठी कारमध्ये बसतात तेव्हा ते त्यांच्या सुनेकडे पाहतात. त्यांच्या सुनेच्या चेहऱ्यावर खूप आनंद स्पष्ट दिसत होता. तेव्हा शामराव विचार करत होते, आज मी तुम्हाला जे सरप्राईज देणार आहे ना ते पाहून तुम्ही वृद्धाश्रमचं नाव पण विसरून जाणार आहात. शामराव असा विचार करून कारमध्ये बसतात. एक क्षण त्यांच्या घराला पाहतात. नंतर विचार करतात, ठीक आहे, जिकडे आपले मन रमते तिकडे राहणे योग्य आहे. इकडे तर मुलाला आणि सुनेला मला हाकलून देण्यात खूप आनंद होत आहे. त्यामुळे इकडे राहून तरी मी काय करणार आहे. आपलं वृद्धाश्रमच चांगलं आहे, जिकडे मी माझ्या मनाने जेवण करतो, माझ्या मनाप्रमाणे मी राहतो आणि माझ्या आवडीचे काम करतो. कोणाची किरकिर नसते. जेव्हा वृद्धाश्रम समोर कार येऊन थांबली तेव्हा मुलगा आणि सून कारमधून बाहेर उतरले. शामराव पण कारमधून उतरले आणि वृद्धाश्रममध्ये जात होते. जाता जाता ते थांबले आणि मागे वळून त्यांच्या मुलाला आणि सुनेला आवाज दिला. ते दोघं कारमध्ये बसत होते. तेव्हा ते शामरावांचा आवाज ऐकून थांबले. तेव्हा शामराव म्हणाले, वापस जाऊ नका, मला तुम्हाला कोणाशी भेट घालून द्यायची आहे. त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या मागे जात होते. वृद्धाश्रममधील अंगणात बागेचं काम करणाऱ्या एका माणसाला देवकीजींना बोलून आणायला सांगतात. देवकीजी जेव्हा बाहेर आल्या तेव्हा शामरावांचा मुलगा त्यांना पाहून चकित होतो आणि सुनेला तर जसे कापले तर रक्त आले नाही अशी तिची अवस्था होती. तिच्या आश्चर्याचा पत्ताच नव्हता. पळत ती देवकीजींच्या गळ्यात पडली आणि ढसाढसा रडत होती आणि म्हणाली, आई तू इकडे काय करत आहेस, तू इकडे कधी आली आहेस आणि तू मला सांगितले पण नाहीस. परंतु तिच्या बोलण्याचा देवकीने काहीच उत्तर दिलं नाही. नंतर शामरावांची सून म्हणाली, मला वाटत होतं भैया आणि वहिनीसोबत तू चांगली आनंदात राहत आहेस. काल माझे वहिनीसोबत बोलणे झाले होते. तिने पण सांगितले नाही की तू वृद्धाश्रममध्ये आहेस. मी तुझ्याबद्दल वहिनींना किती दिवसांनी विचारत होते. आईसोबत मला बोलणंच होत नाहीये. आई कुठे आहे. एक वेळेस माझ्या आईसोबत बोलणे करून देत. तेव्हा वहिनी मला म्हणाली, तू तीर्थयात्रेला गेली आहेस, त्यामुळे माझे तुझ्यासोबत बोलणे होत नाहीये. आणि मी पण मान्य केलं की तू तीर्थयात्रेला गेली आहेस. परंतु मला काय माहीत होतं त्या राक्षसी स्त्रीने तुला वृद्धाश्रममध्ये सोडलं आहे. त्यांच्या मुलीचं बोलणं ऐकून देवकीजी ढसाढसा रडत होत्या आणि त्या म्हणाल्या, बेटा तुझा भाऊ आणि वहिनी खोटं बोलत होते. मला 1 महिन्यापूर्वी ते वृद्धाश्रममध्ये सोडून निघून गेले आहेत. परंतु आई तू मला फोन करून सांगू शकत होतीस ना, मी लगेचच इकडे आले असते. त्या लोकांची हिंमत कशी झाली माझ्या आईसोबत असं करण्याची. एवढं बोलून शामरावांच्या सुनेने तिच्या आईला मिठी मारली. मी तुला कॉल करून कसे सांगणार होते. जेव्हा मी वृद्धाश्रममध्ये आले तेव्हा मी तुझ्या सासऱ्यांना इकडे पाहिलं. याचा अर्थ असा तुझ्यात आणि तुझ्या वहिनीमध्ये काहीच फरक नाही. मग मी तुला फोन करून तुझ्या भावाची आणि वहिनीची काय तक्रार करणार होते. एवढं बोलून देवकीजींनी त्यांच्या मुलीला त्यांच्यापासून लांब केलं. तू माझी मुलगी म्हणण्याच्या लायकीची नाहीयेस, त्यामुळे माझ्यापासून तू लांब राहा. जरी माझ्या मुलाने आणि सुनेने मला घरातून बाहेर हकलून दिले आहे, परंतु माझ्या मुलीने पण तिच्या सासऱ्यांना घरातून हकलून दिले आहे. याचा अर्थ माझे दोन्ही लेकरं नालायक निघाले. आता तर मला स्वतःला तुझी आई म्हणताना लाज वाटत आहे. एकाने स्वतःच्या आईला घरातून बाहेर हकलून दिले आणि एकीने तिच्या सासऱ्यांना घरातून बाहेर हकलून दिले आहे. स्वतःच्या आईचे बोलणे ऐकून शामरावाच्या सुनेचे डोके शर्मेने खाली झुकले होते. आई मला माफ कर, मी खूप दोषी आहे. माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. मी कधीच विचार केला नव्हता मी जे माझ्या सासू सासऱ्यांसोबत करत आहे तेच माझ्या आईवडिलांसोबत होऊ शकतं. तेव्हा देवकीजी म्हणाल्या, बेटा तसे तर तुझी चूक क्षमा देण्याच्या लायकीचीच नाहीये. तरीही क्षमा मागायचीच असेल तर तू माझी मागू नको, तुझ्या सासऱ्यांची माग. शामरावांच्या सुनेच्या चुका जेव्हा तिच्या लक्षात आल्या तेव्हा त्यानंतर शामरावांची सून शामरावांच्या जवळ गेली आणि त्यांच्या पायावर पडली आणि म्हणाली, मला माफ करा पप्पा. तेव्हाच रोहित पण क्षमा मागत म्हणाला, आता तुम्ही दोघं चला घरी आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या. तेव्हा शामराव आणि देवकीजी दोघांनीही घरी जाण्यापासून नकार दिला आणि म्हणाले, आता आम्हाला सून मुलगा किंवा मुलीच्या घरी राहायचे नाही.
आणि आम्ही वृद्धाश्रममध्ये आनंदात आहोत. दोघांनीही खूप त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु श्यामराव आणि देवकीजींचं उत्तर बदललं नाही. श्यामराव म्हणाले, एकदा आम्हाला ठेच लागली आहे, आता डबल आमच्या शरीरात एवढी ताकद नाहीये. सतत आमच्या मुलांकडून भेटलेला धक्का सहन करू शकतो. एवढं बोलून श्यामराव आणि देवकीजी आपापल्या रूममध्ये निघून गेले. श्यामरावांचा मुलगा आणि सून दुःखी मनाने घरी वापस निघून गेले. घरी आल्यावर त्यांनी पाहिलं, श्यामरावांच्या बेडवर एक कागद ठेवला होता. तो कागद कदाचित त्यांच्या खिशातून पडला होता. जेव्हा रोहितने तो कागद खोलून वाचला, त्यात त्याच्या वडिलांनी एक कविता लिहिली होती. कोणी पाहिलं आहे का, मरण्याच्या अगोदर मृत्यू येतो. हो, मी पाहिलं आहे आज. मृत्यू येण्या अगोदर मृत्यू येतो. जेव्हा आयुष्य वेगळ्या वळणावर येतं, शरीर पण काम करू शकत नाही, फक्त श्वास येतो आणि जातो. हो, मी पाहिलं आहे, मृत्यू अगोदर पण मृत्यू येतो. त्यांच्या वडिलांच्या लिहिलेल्या या कवितेने रोहितच्या मनावर जखम झाली होती. माहीत नाही किती बाण एकदाच त्याच्या हृदयावर कोणी एकत्र मारले अशी जाणीव त्याला झाली होती. आणि श्यामरावांची सून अजूनही तिच्या आईची अवस्था पाहून त्या धक्क्यातून सावरली नव्हती. परंतु आज त्या दोघांजवळ पश्चाताप करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. कोणीतरी खरं सांगितलं आहे, मुलांचं अस्तित्व त्यांच्या आईवडिलांमुळे आहे आणि आईवडील वृद्धाश्रममध्ये आहेत त्याच मुलांमुळे. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलवरती सेट करा. धन्यवाद. आभारी आहोत.